तब्बल 6,000 संत्री, 300 किलो सालमन मासे आणि 116 किलो ब्राऊन चीज. तुम्ही विचाराल की या फूड मटेरियलविषयी मी का बोलतोय? तर या फिफा वर्ल्ड कपमध्ये नॉर्वेची टीम याच एका गोष्टीसाठी चर्चेचा विषय बनली आहे. कुठली आंतरराष्ट्रीय स्पर्धा असते तेव्हा ती नॅशनल टीम आपल्या खेळाडूंचा डाएटचा आणि न्यूट्रिशनसाठी खास थोड्याशा तरतुदी करते. मात्र नॉर्वेने चक्क 1,000 किलो फूड मटेरियल नॉर्वेवरून अमेरिकेमध्ये जिथे फिफा वर्ल्ड कप होतोय कंटेनरच्याद्वारे नेलं आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये त्यांचा बेस आहे तिकडे. खेळाडूंना अमेरिकन खाण्यापासून काही त्रास होऊ नये, कारण त्यांना सवय नसते, तो एक वेगळा देश आहे. तर अपचन होऊ नये, कुठे त्यांना डायजेशनचा त्रास होऊ नये किंवा खेळताना त्याच्या परफॉर्मन्सवरती काही परिणाम होऊ नये यासाठीही काळजी घेतली आहे. वर्ल्ड कपमध्ये याआधी असं कधीही झालं नाही आहे. 3 मोठे शेफ, वेल नोन शेफ ते घेऊन गेलेत आणि कंटेनरमध्ये 1,000 किलो खाणं, त्याच्यात अख्खा 1.25 महिना पुरेल अख्ख्या स्टाफला, सपोर्टिंग स्टाफला आणि खेळाडूंच्या टीमला. हे पहिल्यांदाच होते. त्यामुळे खेळाडूंची काळजी घेणारे देश अनेक पाहिले, मात्र अशा पद्धतीने तयारी करून अख्खाच्या अख्खा कन्साइनमेंट फूडची तिकडे नेणं आणि खेळाडूंना काही कमी पडणार नाही याचं सगळी सोय करणं हा खूप चर्चेचा विषय आहे यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये.